आज मला बनवायची होती चिलाची भाजी। तर बघा मिस्टर खूप छान चिलाची भाजी घेऊन आले होते, पण त्याच्या आधी ना बघू शकता ब्रह्मकमळ मी 1 वर्ष झालं तसं मी लावलेलं होतं हे पान ब्रह्मकमळाचं। तर 1 वर्षानंतर त्याला खूप छान असा कोंब फुटलेला आहे। तर बघून तर खूपच भारी वाटलं। तर म्हटलं चला लावल्याचा काहीतरी फायदा झाला आहे। त्याच्यानंतर भाजी निवडून घेतली आणि भाजी पण एकदम कवळी होती त्याच्यामुळे आणि एकदम वेळ लागला होता मला भाजी निवडायला। तर खूप कंटाळा येऊन जातो असं निवडायचं म्हटल्यावर। त्याच्यानंतर पाववडे बनवून घेतले। तर बाहेरच्या पाववड्यांपेक्षा घरातलेच पाववडे भारी लागते मला, तर घरातलेच आवडत्या। त्याच्यानंतर म्हटलं आता चिलाची भाजी तव्यावरच बनवली होती। तर खूप छान फक्त हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकली होती। तर पाणी सोडलं होतं भाजीनी, दिसत किती होती आणि शिजून बघा एवढीशीच झाली होती, पण टेस्टला लय भारी झाली होती भाजी। आणि त्याच्यानंतर म्हटलं दुपारच्या वेळी कपाट आवरायचं आहे। तर लाडूचे सर्वच कपडे इकडे तिकडे पसरले होते आणि त्याचे छोटे छोटे कपडे इकडे तिकडे गेल्यामुळे शोधत पण नव्हते। म्हटलं चला आता आहे ना कपाट आवरून घेऊ। तर दुपारच्या वेळी ना शांत बसला का म्हटलं करमत पण नाही आणि काही ना काही काम काढतच राहते मी, माझं असंच आहे। तर असे पण कामं करणं गरजेचंच आहे, आपण म्हणजे लक्ष नाही दिलं तर कसे पण कपडे होऊन जातात। तर सर्वच कपाटातले मी रिधिसिद्धीचे पण कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या। तर त्यांच्या पण कपड्यांचे खूपच हाल झाले होते। कपाट आवरायला काढलं पण लाडू तर काही मला कपाट आवरूच देत नव्हता, सारखं त्याला घ्यायचं आणि कपड्यांच्या घड्या घालायच्या असंच चालू होतं माझं। तर त्याला एक साईडला मी पलंगावर बसवून दिलं होतं, पण तरी तो काही राहतच नव्हता। त्याच्यामुळे ना पटपट असं जेवढं होईल तेवढं मी कपाट आवरून घेतलं आणि बघा त्याला घेऊनच सारखा तो माझ्या जवळच यायचं होतं त्याला। तर काही काम करूनच देत नव्हतं, त्याला वाटत होतं मम्मी कपड्यांच्या घड्या घालते तर मी पण घालावं। तर मी जे काम करते ते त्याला करायचंच राहतं। आता मस्त अशा घड्या घालून घेतल्या, त्याच्यानंतर लसूण सोलून ठेवला, तर आठवड्याभर टेन्शन नाही।